नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज नागपंचमीचा दिवस आहे आणि आपण इथे बघू शकता, आज आम्ही तुम्हाला एक अनोखा दृश्य दाखवणार आहोत। हे बघा, माणसाच्या रूपात नाग आला आहेत, माणसाच्या रूपात नाग येतोय। हे बघू शकता तुम्ही माझ्या मागे माणसाच्या रूपात नाग आला आहेत। पूर्ण गाव अख्खा गाव बघण्यासाठी आलेला आहे इकडे। हे बघू शकता आपण, अख्खा गाव बघण्यासाठी आलेला आहे आणि इकडे सुद्धा पूर्ण गाव येत आहेत। इकडे दाखव, इकडे दाखव, इकडे कॅमेरा। हे बघा, पूर्ण गाव अख्खा गाव येत आहेत आणि इकडे पूर्ण शाळेचे गावाचे पूर्ण नागरिक दर नागपंचमीच्या वेळेस माणसाच्या रूपात नाग येतो इथे। हा यवतमाळ जिल्ह्यातील साखरा गाव आहे, आपण बघू शकता। इकडे दाखवा थोडं, इकडे मित्रांनो, आपल्यासोबत काही गावातील नागरिक येथे उपस्थित आहेत आणि गावातील बुजुर्ग नागरिक जे भक्ती करतात। आबाजी, आम्हाला सांगू शकतात तुम्ही की ही भक्ती कधीपासून येते? 1940 पासून येते। म्हणजे माणसाच्या रूपात साक्षात नाग येतोय असं आपण लक्ष्मीवारी म्हटलं तर नाग येऊ शकते। हो, कधी आडवारी येत नाही का? आडवारी नाही येत, पंचमीच्या दिवशी येते। पंचमीच्या दिवशीच येते। 5 दिवस 5 दिवस येते। पंचमीच्या अगोदर की नंतर? म्हणजे पंचमी म्हणजे पौर्णिमापासून। हो, पण काय कारण असू शकता समजा येण्याचे? काय कारण आहे? हे कारण म्हणजे भगवान शंकर जे विष्णुदेव हां ते तिरुपती बालाजीवर गेले होते। हां तिथे गेल्यानंतर मग तिथे गेल्यावर मग तिथे ते तपाली बसले भगवान विष्णू। हां तपाली बसल्यानंतर मग त्याच्या अंगावर वारुळ झाली। हां तर वारुळ झाल्यानंतर मग ब्रह्मा आणि ब्रह्मानं मग गाईचं रूप घेतलं, वासरू शंकर झाले आणि त्या गाईनं मग त्या वारुळात दूध टाकलं आणि त्या नारायणाचं शेष नारायणाचं हे वाचवलं त्याला समजा। मग ते तिथून मग ते तिरुपती बालाजीवर कायमचेच राहिले। तर आबाजी म्हणत आहे 1940 पासून तुम्ही बघू शकता, म्हणजे 70 ते 85 वर्ष झाले असेल। तर 80-85 वर्षापासून ही परंपरा इथे गावात सुरू आहेत आणि दर नागपंचमीच्या वेळीस दरवर्षी 5 दिवस अंगात येतोच म्हणे। 5 दिवस हा नागोबा हा बाबांच्या अंगात येतोच। भाऊ, घराजवळून इतके दूर काय येतात इथे? हा परंपरा आहे जुनी। हा 40 वर्षापूर्वी आम्ही लहान असताना हा हे सगळे म्हणजे हे बाई माणसं दूर बसण्याचं प्रकरण हे आहे हा की यांना शिव जमत नाही, यांना शिव जमत नाही म्हणून दूर बसून आहे। लेडीज इथे बघा, इकडे दूर बसून हा येतात, प्रसाद घ्यायला येतात। हा प्रसाद घ्यायला त्यांना काहीतरी घडतं म्हणून घेऊन फक्त दूर ठेवल्या जातात, थोडंसं दूर राहतात ती। बघू शकता गर्दी किती जमलेली आहे इकडे आणि कुठे जातोय काय करतोय हे सध्या आपल्याला काय माहित नाही। तर आपल्यासोबत उपस्थित आहेत मुलांची आई। आई, मला सांगा, हे एवढं दुःख घेऊन हे पूर्ण अंगात येते आणि घसरून चालतंय बाबा भाऊ, काही त्रास होत नाही का? दुःख हो, किती होते? लई त्रास होते। दवाखान्यात नेता का? नंतर दवाखान्यात न्यावा लागतो? हो का? किती दिवस त्रास होते? 4-5 दिवस होते। तर एकंदरीत असं लक्षात आलंय आपलं की 1940ला नागपंचमीच्या दिवशी बाबाच्या काकाने नागाला इथे मारलं होतं, म्हणूनच त्यांच्या अंगात नाग येतोय। आणि त्यानंतर पोलीस होता तो, आणि पोलीस असूनही त्या ड्युटीवर असतानाही 15 वर्ष सतत आलाय त्यांच्या अंगात। पिढी ते पिढी इथे ही परंपरा सुरू असल्यामुळे आपल्याला काय वाटते याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशा तऱ्हेचे व्हिडिओ आपण या संघर्ष टीव्हीवर नेहमी आणत राहतो। तोपर्यंत धन्यवाद।